नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। बुलढाणा नगरपालिका हद्दवाढ प्रस्ताव रद्द करा। ॲड जयश्री शेळके यांची मागणी। बुलढाणा नगर परिषदेने सागवन, जांभरुण, येळगाव, सुंदरखेड, माळविहीर व सावळा या ग्रामपंचायतींचा नगरपालिकेच्या हद्दीत समावेश करण्याचा प्रस्ताव सादर केला असून हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी ॲड जयश्री शेळके यांनी केली आहे। या संदर्भात संबंधित गावांतील नागरिकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत असून अनेक ग्रामस्थांनी हद्दवाढीला विरोध दर्शविला आहे। ॲड जयश्री शेळके यांनी सांगितले की बुलढाणा नगर परिषद सध्या शहरातील नागरिकांनाच मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे। शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत, सांडपाण्याने गटारे भरलेली आहेत, तसेच अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित होत आहे। अशा परिस्थितीत आधीच अडचणींचा सामना करणाऱ्या नगरपालिकेने हद्दवाढ करून नव्या ग्रामपंचायतींचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यास त्या गावांमधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। हद्दवाढीमागे काही मोक्याच्या जागा व भूखंडांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही ॲड शेळके यांनी केला। शहराचा विकास करण्याच्या नावाखाली काहीजण स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी प्रयत्न करीत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे, त्यामुळे या प्रस्तावाचा पुनर्विचार करून तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान सागवन, जांभरुण, येळगाव, सुंदरखेड, माळविहीर व सावळा या गावांतील ग्रामस्थांनीही नगरपालिकेच्या हद्दवाढीला विरोध दर्शविला असून गावांचा स्वतंत्र विकास कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। प्रशासनाने स्थानिक नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतरच कोणताही निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या प्रस्तावावर पुढे काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। बुलढाणा शहरालगत असलेल्या जांभरुण, सागवन, येळगाव, सुंदरखेड, सावळा, माळविहीर या ग्रामपंचायतींचा समावेश हा बुलढाणा नगरपालिका हद्दीत करावा, यासाठी नगरपालिका प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला, परंतु या गावातील सर्व नागरिकांचा या प्रस्तावाला तीव्र विरोध आहे। मुळात नगरपालिका प्रशासन शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी असमर्थ ठरते। अशा परिस्थितीमध्ये या ग्रामपंचायतींचा समावेश शहरामध्ये करण्याचा घाट का घातला जातोय, असा सगळ्यांना प्रश्न पडलाय। विकासाच्या नावाखाली शहरालगत असलेल्या या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोक्याच्या जागा भूखंड बळकावण्याचा यामागे मनसुबा आहे आणि या माध्यमातून या ग्रामपंचायतींच्या सार्वभौमत्वाला आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फासला जातोय। त्यामुळे आमची विनंती आहे शासनाला की बुलढाणा नगरपालिका प्रशासनाने पाठवलेला हा बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव ताबडतोब रद्द करण्यात यावा।